हाय, हॅलो, नमस्कार. तर मी अनिता माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी म्हणजे तुमच्यासोबतही मी शेअर केलं होतं की आम्ही इंद्रायणी म्हणजे भाताचे बी पेरतोय. तर ते पेरलं होतं आणि आता ते उगवलं आहे. तर खूप दिवसांनी मी इकडं पाहायला आली आहे. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावे. तर खूप छान पद्धतीने आले आहेत. तर तुम्हाला मी दाखवतेच बॅक कॅमेऱ्याने. आणि हो, व्हिडिओला जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओलासुद्धा लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नये. तर हे पहा, छान असं रोपं म्हणजे तयार होत आहे. तर अजून छोटी आहे पण आता काही दिवसातच म्हणजे ते लावण्यासाठी तयार होईल. तर अशा पद्धतीने छान असं म्हणजे हे इंद्रायणी भाताचे बी आहेत आणि ते इकडं लावणार आहोत. तर आमच्याकडे ना 2-3 दिवसापासून म्हणजे कंटिन्यू रात्रंदिवस पाऊस चालू आहे. त्यामुळे काहीच कामं म्हणजे खूप ओलं आहे. तुम्ही जमीन पाहू शकता आणि शेतात गेलं की पाय खूप आतमध्ये जात आहे. त्यामुळे थोडे दिवस थांबलो आहे आणि जेव्हा पाऊस उघडेल तर तेव्हा म्हणजे कामांना सुरुवात करूया. आणि ह्या वर्षी ह्यांनी हे बी पेरलं आहे तरीसुद्धा नवीनच म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी केलेलं आहे हे काम. नाहीतर आमचे जे बा आहेत ना तर दरवर्षी तेच करत असतात. तर त्यांना छान म्हणजे अनुभव आहे, कारण कशा पद्धतीने बी म्हणजे पेरतात, कसं हात हलवायचं वगैरे. पण आज म्हणजे यावर्षी ह्यांनी पेरलं आहे आणि तरीसुद्धा छान आलं आहे. तर ना थोडं विरळ दिसतं आहे पण ते काय झालं म्हणजे जे बी होतं ना तर ते खराब होतं आणि त्यामुळे नाहीतर छानच आलं असतं. पण तरीही पुरेसं होईल, कारण ही जी जागा दिसते ना मोकळी तर इथंच आम्ही लावणार आहोत. तशी भरपूर जागा आहे पण तरीसुद्धा होईल आमच्या अंदाजाप्रमाणे. आणि पाऊस खूप आल्यामुळे आता सर्वकडे म्हणजे हिरवंगार असं झालेलं आहे. खूप तण वाढलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि भारी वाटतंय तसं. तर आतासुद्धा म्हणजे थोडा थोडा असा झिमझिम पाऊस चालू आहे. पण कधीपासून म्हणजे मला हे बी पाहायला यायचं होतं पण जमतच नव्हतं. तर आज फायनली थोडासा वेळ काढून आलेलं आहे. तर कालही मी घरीच होती आणि काही म्हणजे कपडे शिवायचे होते तर ते शिवत होते. पण आज म्हणजे आता 11:30 वाजले आहेत आणि तेव्हा शेतात आले आहे. तर आता ना थोडं मका वगैरे लावायचे आहे तर त्यासाठीच थोडेसं लावायचे आहे खाण्यापुरतेच. तर ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करतेच. तर मकासुद्धा ना म्हणजे 2 प्रकारचे असतात, जे की आमच्या भाषेत गावठी मका असे म्हटले जाते. तर ते तुम्हाला मी दाखवतेच. चला तिकडे जाऊया जिकडे मका लावायचे आहेत. तर भाताचे बी तुम्ही पाहू शकता, भारी वाटते. विहिरीत पहा इतकं पाणी साचलेलं आहे. भरपूर पाऊस झाला आहे आमच्याकडं. आणि जे काही सोयाबीन वगैरे पेरलेलं आहे हे पहा. तर आमच्या तिकडं चिव आलेली आहे पाहू शकता आणि ती हाक मारते. तर हे आहे सोयाबीनचं बी. छान आहे तसं उगवलं आहे. तर ही भाजी ओळखता का? तर आमच्याकडे ह्या भाजीला म्हणजे नालीची भाजी असं म्हटलं जातं. तर छान असं पसरली आहे आणि वाढी झाली आहे. तर मी ना अजून काही इकडं लावून घेते. अशा प्रकारे तुकडे करून लावतात आणि अगदी सहज उगवते ही भाजी. तर ना मी 2-3 तुकडे असं लावलेले होते आणि आता बऱ्यापैकी पसरली आहे ही भाजी. रिकामी मोकळी जागा आहे ना तर तिथं लावून घेते की वाढावी.
तर हा पहा, हा छोटा मक्की आणि हा एक सोडलेला आहे. तर मी काही दाणं असं खराब झालेली आहेत. तर हे ना गावठी मक्की म्हटले तरी चालेल. ह्या मक्कांची चव इतकी जबरदस्त असते ना, खूप गोड लागतात. तर आमच्याकडे ना ह्या मक्कांना हलकं मक्की असं म्हटलं जातं. आणि जे बेसिकली म्हणजे आपण उन्हाळ्यात वगैरे किंवा आताही पेरलं तर हे अशा पद्धतीने खूप मोठा मक्की असतो. तर ह्या मक्कीची साईज तुम्ही पाहू शकता. तर हे खतांचा वापर करून, तर हा मक्का म्हणजे चवीला इतका गोड किंवा शिजायलाही लवकर शिजत नाही, कडकपणा असतो ह्या मक्कीत. हा जो मक्की दिसतोय ना, तर हा खतांचा वापर करून वाढवलेला असतो, त्यामुळे खायला कडक आणि चवही इतकं नसते ह्या मक्कीत. तसे हे मक्की गावठी मक्की नाही. तर आता मी हे नाही लावणार, ते साईडला ठेवणार आहे आणि हे मक्की लावणार आहे. तर हे आमच्याकडे गावठी मक्की म्हटलं जातं किंवा हलके मक्की असे सुद्धा म्हणू शकता. तर हे लवकर ह्याचं उत्पन्न येतं आणि खायलासुद्धा खूप छान असतं, गोड चव असते. आणि साईजने हे थोडे छोटे असतात पण चवीला खूप गोड असतात. तर काही रेड कलरचे, पिवळ्या कलरची असे मक्की येत असतात. तर काही मी रेडही पेरणार आहे. तर त्यासाठी सोलून घेणार आहे आधी. आणि सोयाबीन टाकलं आहे ना, तर तिथं कुठं सोयाबीन उगवलेलं नाही तर त्या ठिकाणी लावणार आहे. आणि ह्या जे मोठे मक्की दाखवले ना, तर त्याच्यापेक्षा हे कमी दिवसात तयार होतात. हलके आहे आणि हे वजन आहे. तर त्यासाठीच म्हणजे ह्यांना खूप दिवसांचा कमी कालावधी लागत असतो. आणि साईजनेही ते उंचीलाही कमी असतात आणि जे उत्पन्न येतं ना तेही छोट्या साईजमध्ये असतं. आणि ह्या जे आधी दाखवलं तर तो मक्का खूप जास्त ऊसासारखा वाटतो आणि त्याचं टोटही त्याच पद्धतीने खूप कठीण असतं. तसं ह्या मक्काचं नाही. तर हे ज्वारीसारखं एकदम बारीक खोडाचं असतं, पण चवीला खूप गोडपणा, खावासं वाटणारा हा मक्का आहे. आणि लवकरसुद्धा पिकून येतो. तर त्यासाठीच तर तुम्हाला फरक हा समजलाच असेल. शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. आशा करते की नक्की समजलं असेल. तर थोडा अजूनही पाऊस येतोयच. तर त्या अगोदर मला हे मक्की लावून काढायची आहेत. तर लावताना व्हिडिओ जमला तर घेईन, नाहीतर असंच भरभर लावून घेणार आहे. कारण नंतर पाऊस जोराने यायला सुरुवात होते त्यासाठीच. आणि व्हिडिओच्या नादात खूप वेळ जातो. ह्या पहा, ह्या आहेत काकडीच्या बिया. काही मैत्रिणी माझ्या शेतकरी असाल तर त्यांना नक्कीच माहिती असेल. तर ह्या गावठी आहेत आणि त्या इकडं मला साईडला लावून घ्यायच्या आहेत. तर आतमध्येही लावलं असतं पण ना, ते सोयाबीन आहे ना पेरलेलं, तर त्याच्यावरती त्याची वेल पसरेल तर ह्यासाठी. आणि काय झालं काय माहिती, तर इकडे पाहू शकता, इकडे दाखवा. तर इथून म्हणजे सोयाबीन आलेलं आहे आणि इथून हा पूर्ण तिथंपर्यंत सुद्धा आलेलं आहे. तर ते अर्ध्याहून हे नेहमी जागा अशीच आहे आणि दाणेच नाही पडले असतील का कसं काय माहीत, उगवलंच नाही. तर ते पूर्ण बांधपर्यंत उगवलंच नाही. तर ही जागा ना अशीच मोकळी आहे. तर ह्यासाठी मी हे जे आमचे गावठी मक्का आहेत ना, तर ते लावते. तर हे 2 कलरचे आहेत, काही रेड आणि काही पिवळ्या कलरचे. तर हे हलके मक्की आहेत, म्हणजे आमच्या गावठी भाषेत असेच म्हटलं जातं, गावठी मक्का, जे खायला खूप चविष्ट असतात. आणि तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं जे मोठे मक्का, तर ते खूप मोठे असतात आणि शिजायला किंवा चवीलासुद्धा नसतात. तर तिकडं मी 2 लाईने लावून घेतले. तर ते दाखवा. तर तिथंसुद्धा गॅप पडला आहे आतमध्येच. तर आता ना हे जे जागा दिसते शिल्लक, तर इकडे लावून घेते. तर तुम्ही पाहालच कशा पद्धतीने लागते ते. तर थोडं अंतर ठेवून लावणार आहे, जवळ नाही लावणार. म्हणजे आपला एका हाताच्या इथपर्यंत अशा पद्धतीने लावणार आहे.
काही ह्या म्हणजे बियासुद्धा टाकून घेणार आहे. तर इकडे शेवट आहे म्हणजे मकांमध्ये वेल्या जातील आणि इकडे आतमध्ये नको जायला त्याच्यासाठी. तर छान आलं आहे सोयाबीन. आता लावून घेते. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.